सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 39 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या कथा जास्तीत जास्त शेअर कराव्यात. अर्जुन कुणालच्या घरी आला आणि सोफ्यावर पायावर पाय ठेवून खूप ऐटीत आणि रुबाबात बसला आणि कुणालनं घाबरून त्याला विचारलं, काय घेशील, चहा की कॉफी? आणि अर्जुन म्हणाला, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर घेईन मी काही जावई नाही या घरचा पाहुणचार करत बसायला, आणि चहा कॉफी घ्यायला नाही आलो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. चल सांग, तू कोण लागतो तन्वीचा? काय संबंध आहे तुझ्यात आणि तिच्यात? अर्जुनच्या प्रश्नांनी कुणालला आता काय बोलावं हेच कळेना. त्याचे धाबे दणाणले. खरं सांगावं तरी पंचायत आणि नाही सांगावं तरी पंचायत. तो आता फार विचित्र कात्रीत सापडला होता आणि अर्जुन पुन्हा कोरड्या आवाजात म्हणाला, तू गप्प आहेस याचा अर्थ नक्कीच तुम्हा दोघांमध्ये तसंच काहीतरी संबंध असणार, जे सांगायला तुला लाज वाटते. म्हणजे माझा संशय खरा होता तर. आणि आता अर्जुनचा संशय वाढत आहे हे पाहून कुणाल म्हणाला, अरे नाही रे अर्जुन, तसं काही नाही. तू चुकीचं समजतोयस. तू समजतोय तसं काही नाही आमच्यात. मग कोणतं तरी नातं असेलच ना तुमच्यात? काय नाव आहे त्या नात्याला? मी कसा खुलेआम सर्वांना सांगतो की तन्वी माझी बायको आहे ना आमच्यात नातं, आणि त्या नात्याला नावही आहे. तसं तुझ्यात आणि तिच्यात काय नातं आहे? आणि आता कुणाल काहीतरी थाप मारायची म्हणून आठवत म्हणाला, मैत्रीचं नातं आहे आमच्यात. ती मैत्रीण आहे माझी खूप जवळची. आणि अर्जुन म्हणाला, हो का, ती तुझी मैत्रीण आहे का? तीही खूप जवळची? हो, खूप जवळची मैत्रीण आहे ती माझी, कुणाल चाचरत म्हणाला. मग आज सकाळी एअरपोर्टवरती ऑफिसमध्ये तुझ्यासोबत होती ती कोण होती रे? आणि आता कुणाल चाटच पडला. याला कसं कळलं? म्हणजे तोही तिथेच होता की काय? अरे बापरे, आता काही खरं नाही. मग अर्जुन पुन्हा मुद्दा न सोडता म्हणाला, सांग ना, कोण होती ती? आणि कुणाल आता गप्प बसला आणि विचार करू लागला की आता याला काय सांगू. आणि अर्जुन म्हणाला, आता काय थाप मारायचे हा विचार करतोयस ना तू, म्हणूनच उत्तर देता येत नाही लवकर तुला, हो ना? आणि याला कसं कळलं मनातलं? म्हणून कुणाल पुन्हा आश्चर्यचकित झाला. आज सकाळी तुझ्यासोबत होती ती कोण होती तुझी, याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. मला फक्त तुझा आणि माझ्या बायकोचा काय संबंध आहे हे माहीत करून घ्यायचं आहे. बाकी तुझं तिकडं काही का असेना, आय डोंट केअर. आता कुणाल पप्प करू लागला. त्याच्या पोटात गोळा आला. त्याला काय उत्तर द्यावं हे सुचेना. आणि अर्जुन त्याच्यावरती नजर रोखत म्हणाला, गर्लफ्रेंड आहे ना ती तुझी? बोल, हे खरं आहे ना? आमच्या लग्नाआधी तिचं आणि तुझं प्रेम होतं एकमेकांवरती. तन्वीनंच मला हे सांगितलं होतं, पण तरीही आमचं लग्न झालं. मग आता तुझा तिच्याशी काय संबंध आहे? आणि तरीही ती अजून तुझ्याच प्रेमात आहे हे मला सगळं माहीत आहे. तू मला सांगतोस की फक्त मैत्रीचं नातं आहे तुमच्यात. आता अर्जुनचा गैरसमज वाढतच चालला आहे असं कुणाला वाटलं आणि तो त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता. अर्जुन, अरे खरंच तू समजतोस तसं काही नाही. ती पण असंच म्हणते रे, मग मीच वेड आहे का? आणि तुम्ही दोघे तेवढे शहाणे. आता अर्जुन काही ऐकायला तयार नव्हता आणि कुणाल मनात म्हणाला, तन्वी म्हणत होती ते बरोबर आहे. हा रागात असला की याला काहीही सांगून कधीच पटणार नाही, अगदी खरं सांगितलं तरीही. आणि मग अर्जुन म्हणाला, मला आता हे सहन होत नाही. एकतर ती तुझी होईल किंवा माझी होईल. नाव डू ऑर डाय. एकतर तू जिवंत राहशील नाहीतर मी. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे माझ्यासमोर. एकतर मी मरेन किंवा तुला तरी मारेन. तन्वी फक्त आपल्या दोघांपैकी कोणा एकाचीच होऊ शकते. आणि अर्जुनची ही मारण्याची भाषा ऐकून कुणालला घाम फुटायला लागला. आता काय करू? तन्वीनं कसल्या धर्मसंकटात टाकलं आहे काय माहीत. आणि अर्जुन त्याच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघून मनातल्या मनात हसत होता आणि म्हणत होता, दिसायला जरी वेगवेगळे असले तरी हे दोघेही बहीण भाऊ मूग गिळून गप बसण्यात सारखेच पटाईत आहेत. लवकर काहीही बोलत नाहीत आणि मनातलं सांगत नाहीत. इतका विचारतोय मी त्याला, बोलत मात्र काही नाही. तीही तशीच. किती वेळा विचारलं मी तिला, काय आहे नातं खरं सांग म्हणून. चिडलो, रागावलो, हात पिरगळला,
पण नाही बोलली ती. शेवटी त्याचीच बहीण ना. आणि अर्जुनने खिशातून पिस्तूल काढलं आणि टेबलवर ठेवलं आणि पुन्हा पायावर पाय टाकून सोफ्यावर आरामात बसत सोफ्याच्या मागे हात टाकून बसला. अर्जुनच्या डोळ्यात आता खुन्नस दिसत होती. त्यानं काढलेलं पिस्तूल पाहून कुणालच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले. बापरे, खूपच डेंजरस दिसतोय हा. काय करेल काय माहीत. याला आता खरं तर सांगितलं पाहिजे, नाहीतर हा माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. तरी खूपदा सांगत होतो तन्वीला की तुझा हा धूमकेतू तिकडच्या तिकडे शांत कर म्हणून, पण तिने नाही ऐकलं. सांग म्हणत होतो त्याला खरं खरं, तरी नाही सांगितलं. हा तर तिच्या प्रेमात स्वतःही मरायला तयार आहे आणि एखाद्याला खरंच मारेलही, इतका वेडा झाला आहे तो. आणि कुणालने त्या पिस्तूलकडे बघून एक आवंढा गिळला. ती काय खेळण्यातली पिस्तूल नव्हती, खरी खरी होती. आणि अर्जुन म्हणाला, खाली बस. आणि कुणाल तरीही तसाच घाबरून उभा होता त्याच्याच घरात. पुन्हा अर्जुन मोठ्याने म्हणाला, मी काय म्हणतोय, खाली बस. आणि पुन्हा अर्जुनने कुणालवरती त्याची भेदक करडी नजर रोखली आणि म्हणाला, हे पिस्तूल घे आणि उडव मला. आणि मग तन्वी कायमची तुझी होईल. मी जिवंत असेपर्यंत मी तुला मिळू देणार नाही. आणि कुणाल आता मनात म्हणत होता, अरे बाबा, ती तुझीच आहे, इतर कोणाचीही नाही. आणि अर्जुन म्हणाला, घे तो पिस्तूल आणि मार मला. आणि कुणाल काही त्या पिस्तूलला हात लावायला तयार नव्हता. आणि मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मीच तुला मारतो, म्हणजे ती माझी तरी होईल. तू जिवंत असेपर्यंत ती तुला विसरणार नाही. निदान तू मेल्यावर तरी तुझ्यापासून तिची सुटका होईल आणि ती तुला विसरून जाईल आणि माझी होईल. आणि आता कुणाल खूप घाबरायला लागला. हे बघ अर्जुन, असं काहीही करू नकोस, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आणि अर्जुन पुन्हा कठोर आवाजात म्हणाला, गैरसमज होत होता, पण आधी. आता मला सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. हे तुझे आणि तिचे फोटो पाहूनच मला सगळं कळलं आहे. आणि अर्जुनने कुणालवर बंदूक धरली आणि कुणाल खूप घाबरला. आणि पुन्हा अर्जुन म्हणाला, नाही, मी तुला मारणार नाही. तुला मारलं तर मी तुरुंगात जाईन आणि मग पुन्हा ती माझ्यापासून लांबच राहील. आणि मी माझे हात तुझ्या रक्ताने का भरवू? त्यापेक्षा मीच मला मारून घेतो, किंवा तूच तुला मारून घे. नाहीतर आपण एक काम करूया ना, एक गेम खेळूया. आणि कुणाल मनात म्हणाला, इथं भीतीनं पॅन्ट ओली व्हायची वेळ आली आहे आणि याला गेम खेळायचं सुचत आहे. आता कसले गेम खेळतोय काय माहीत. याचे सगळे गेम म्हणजे मरणाचेच असतात. आणि अर्जुन म्हणाला, या पिस्तूलमध्ये एकच गोळी आहे. आपण एक एक करून पिस्तूल डोक्यावर धरूया. ज्याचं नशीब बलवत्तर आहे तो वाचेल आणि तन्वी त्याचीच होईल. आणि ज्याच्या नशिबात ती गोळी आहे तो मरेल. बोल, खेळतोस का हा गेम? आता अर्जुनने कुणालच्या हातात पिस्तूल दिलं आणि कुणालने घाबरून ते पटकन खाली ठेवून दिलं. आणि मनात म्हणाला, मला नको तुझी तन्वी, तुझी तुलाच ठेव. आणि मग अर्जुन म्हणाला, का घाबरलास का? प्रेम करतोस ना तिच्यावर आणि इतक्यात घाबरलास? कशाला घाबरतोयस? मरायला? तिच्यासाठी इतकं पण करू नाही शकत का तू? चल, मी करून दाखवतो. आणि असं म्हणून अर्जुनने पिस्तूल घेतलं आणि स्वतःच्या डोक्याला लावली आणि म्हणाला, बघ, तू काय रे प्रेम करतोस? मी केलं आहे तिच्यावर प्रेम. तिच्यासाठी मी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. या जन्मी नाही तर नाही, निदान पुढच्या जन्मी तरी ती माझीच होईल. आणि असं म्हणून अर्जुन पिस्तूलचा खटका ओढायला लागला. इतक्यात कुणालने त्याच्या हातातून बंदूक हिसकावली आणि म्हणाला, मूर्ख आहेस का तू, बावळट कुठला? तुला काय झालं तर तन्वीला काय उत्तर देऊ मी? आणि मग अर्जुन म्हणाला, का? तू का उत्तर देशील तिला? मी मेलो तर तुलाही आणि तिलाही बरंच वाटेल ना. तुमच्या मार्गातला काटा आपोआप दूर होईल. मग तुम्ही मोकळे झालात ना, आणि तिलाही या बळजबरीच्या नात्यातून सुटका मिळेल आणि ती कायमची तुझीच होईल. मग कशाला लपवालपवी करायची? गरजच नाही. आणि आता कुणाल म्हणाला, गप्प बस अर्जुन, तू खूप चुकीचा विचार करतो आहेस. तू समजतोय असं आमचं नातं नाही. आमचं नातं खूप पवित्र आहे. आणि अर्जुन म्हणाला, पवित्र नातं? कसलं पवित्र नातं? मला तरी कळू दे. तुम्हा दोघांचं रात्री अपरात्री चोरून भेटणं, ती कधीही नवऱ्यासोबत असताना तुझा फोन येणं रात्रीचा, तुला चोरून चोरून बोलणं, हातात हात गळ्यात गळा घालून फिरणं, याला पवित्र नातं म्हणतात? हेच का तुमचं पवित्र नातं? अर्जुन नको नको ते बोलत होता.
तन्वीलाही हा असाच बोलत असणार. ती कशी सहन करत होती काय माहीत. आता कुणाललाही ते सहन झालं नाही आणि तो चिडून म्हणाला, गप्प बस अर्जुन, आता यापुढे एकही शब्द बोलू नकोस. खूप घाणेरडा आरोप करतोस तू आमच्या नात्यावर. तन्वी माझी बहीण आहे, सख्खी लहान बहीण, कळलं? आणि मग तर अर्जुन टाळ्याच वाजवायला लागला आणि फार कुत्सितपणे हसत म्हणाला, वा वा, छान. जीव वाचवण्यासाठी छान नाव दिलेस हं तू तुमच्या नात्याला. कशाला बहीण भावाच्या नात्याला बदनाम करतोस खोटं सांगून. आणि आता कुणालला त्याला कसं समजवावं हेच कळेना. तन्वी म्हणत होती तेच बरोबर होतं. याचा राग खूप भयंकर आहे आणि आता याला कितीही पटवून दिलं तरी त्याला ते पटणार नाही. आणि तरीही कुणाल खूप अगतिक होऊन म्हणाला, अरे खरंच अर्जुन, मी खरं सांगतोय, तन्वी माझी लहान बहीण आहे. आणि अर्जुन म्हणाला, कशावरून तू खरं बोलतोयस? मला तुझ्यावर विश्वास नाही. आणि हे खरं असतं तर या आधीच मला का नाही सांगितलं? इतके दिवस माझ्यापासून का लपवलं? काय कारण आहे? कारण तर काहीच नव्हतं. आता कारण काय सांगणार? तन्वीने हट्टापायी हे सगळं अर्जुनपासून लपवून ठेवलं होतं. आणि असं म्हणायचं का की त्यांनी मुद्दाम नाही सांगितलं म्हणून? आणि त्याच्यासारख्या हुशार माणसाला हे पटेल का? त्याचे प्रश्नही बरोबरच होते. अर्जुन खूप पोहोचलेला होता, त्याला हे सहजासहजी पटणार नव्हतं असा विचार कुणाल करत होता. आणि मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे, बहीण भावाचं नातं सांगतोस ना तू? चल, हे सुद्धा मी ॲक्सेप्ट करतो की ती तुझी बहीण आहे. पण मग कोण लपवून ठेवतं बहिणीच्या नवऱ्यापासून? आणि कोण ती बायको लपवते भावाला स्वतःच्या नवऱ्यापासून? माहेरच्या माणसांना? तुम्हाला मी काय खुळा वाटलो की काय? आणि कुणाल म्हणाला, आणि याच्या प्रश्नांनी माझा खुळखुळा व्हायची वेळ आली. मग अर्जुन म्हणाला, मी असा काय अपराध केला होता जे माझ्यापासून इतकं मोठं सत्य लपवलं? कुणालला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आजचा दिवस त्याच्यासाठी इतका विचित्र परीक्षेचा असेल. आज हा पिसाळलेला धूमकेतू त्याच्यावरती कोसळणार होता. हे जर त्याला आधीच माहीत असतं तर तो घरी थांबलाच नसता आणि अर्जुनची भेटच झाली नसती. मग अर्जुन म्हणाला, बहीण भाऊ आहात ना तुम्ही दोघं? कुणाल म्हणाला, हो, खरंच आहे. खरंच ती माझी बहीण आहे. ठीक आहे, मी तिचा नवरा आहे. मी तिच्यावर प्रेम करतो आणि त्या प्रेमाखातर मी तिच्यासाठी मरायलासुद्धा तयार आहे. जिवंतपणी मी तिला घटस्फोटही देऊ शकत नाही आणि तिला सोडूही शकत नाही. फक्त मृत्यूच आम्हा दोघांना वेगळं करू शकतो. आता तुझी बारी. तुझी ती बहीण आहे तर उचल ते पिस्तूल आणि लाव तुझ्या डोक्याला आणि झाड गोळी. बघू तू तुझ्या बहिणीसाठी मरायला तयार आहेस का? आणि कुणाल म्हणाला, आता याने तन्वीसाठी माझा हात मोडला. हे सहन केलंच ना मी. बाबा रे, अजून एक हात मोड किंवा पायसुद्धा मोड, पण डायरेक्ट मरायचं असं कसं सांगतोय हा? दुसरा काही मार्गच नाही का याच्याकडे? याचं झालंय, पण माझं तर लग्नही झालं नाही अजून. आता कुणाल रडकुंडीला येऊन म्हणाला. आणि कुणाल पुन्हा चक्रव्यूहात सापडला होता. हे चक्रव्यूह अर्जुनने रचलेलं होतं. यातून बाहेर पडणं कुणालसाठी अशक्य होतं. तो स्वभावाने साधा आणि सरळ होता, तन्वीसारखा धाडशी नव्हता. म्हणूनच तिने इंडियातील कंपनी धाडसाने सांभाळली होती. कुणाल नको म्हणाला म्हणून. तन्वी त्याची लहान बहीण असली तरी अर्जुन मोठा होता, 1 वर्षाने कुणालपेक्षाही. आता कुणाल पूर्ण गाफील होता. कुणालऐवजी तन्वी इथं असती तर ती अगदी सहज या चक्रव्यूहातून बाहेर पडली असती आणि तिने तेच चक्रव्यूह अर्जुनच्याही नकळत अर्जुनच्याच भोवती कधी रचलं असतं हे त्याचं त्यालाच कळलं नसतं. तितकी हुशारच होती ती. पण कुणाल बिचारा तितका तयारीचा नव्हता. तो तर फक्त तन्वी सांगेल तसंच करायचा. आणि अर्जुन म्हणाला, तू नाही मेलास तर मी नक्कीच मरणार. आणि असं म्हणून अर्जुन पिस्तूल घ्यायला गेला. तसा पटकन कुणालने स्वतःच्या हातात पिस्तूल घेतला आणि मनात विचार करत म्हणाला, याचा संशय आता खूप पुढे गेला आहे. अगदी टोकाचा विचार करतोय हा. आणि त्यानं जर स्वतःवर गोळी झाडून घेतली तर तन्वीला विधवा झालेली मी पाहू शकत नाही. त्यापेक्षा मीच माझ्यावर गोळी झाडून घेतो. निदान त्याचं समाधान तरी होईल आणि अर्जुन शांत होईल असा तो खूप विचार करून मनात बोलत होता, मनाशीच. आणि अर्जुन त्याच्याकडे तसाच भेदक, तीक्ष्ण, शांत नजरेनं बघत होता. आणि आता कुणालने ती पिस्तूल स्वतःच्या डोक्याला लावली आणि घट्ट डोळे मिटून घेतले. हात थरथरत होते, पाय लटपटत होते. कपाळावरून पूर्ण अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, थंडीच्या वातावरणातही. आता तन्वी इथे यावी आणि या पिसाळलेल्या नवऱ्यापासून तिने माझी सुटका करावी असं त्याला वाटत होतं.
आणि अर्जुन तसाच भेदक नजरेने त्याच्याकडे पाहत होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्नही करत नव्हता. आणि आता मेलो, आता मी मरणार, आता माझं काही खरं नाही असं म्हणून कुणालने पिस्तूलच्या ट्रिगरवरती बोट ठेवलं आणि त्याने देवाचं नाव घेऊन तो ट्रिगर ओढला. आणि आता खूप मोठा आवाज होणार आणि मी मरून धाडकन खाली कोसळणार असं कुणालला वाटलं. मग पुढं काय होणार मला नाही कळणार असंही त्याला वाटलं. पण असं तर काहीच झालं नाही. आणि अर्जुन खूप मोठ्याने हसायला लागला. तो इतक्या मोठ्याने हसत होता की पूर्ण घरभर त्याचा आवाज पसरला होता. आणि कुणालला आता काहीच कळत नव्हतं. तो तसाच भेदरलेल्या अवस्थेत विचित्र नजरेने त्याला वेडबीड लागलं की काय असं म्हणून त्याच्याकडे पाहत होता. आणि पिस्तुलातून गोळी कशी सुटली नाही असा विचार त्याच्या मनात होता. आणि आता त्याला जीव वाचला म्हणून आनंदी व्हावं, अर्जुन मनसोक्त हसतोय म्हणून हसावं, की त्याचा वेडेपणा पाहून घाबरून जावं, नेमकं काय करावं तेच सुचेना. आणि खूप वेळानंतर हसून हसून अर्जुन आता सोफ्यावर पोट धरून बसला. गोंधळलेल्या कुणालच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला खूप हसू येत होतं. कुणीतरी कानफटात मारावी असा चेहरा कुणालचा झाला होता. आणि मग अर्जुनचं हसू संपलं आणि जे काही शिल्लक होतं ते हसू आवरत त्याने कुणालला खाली बसायला सांगितलं. आणि कुणाल तसाच हातात पिस्तूल घेऊन आधारासाठी सोफ्यावर बसला. आणि अर्जुनने त्याला ग्लासभर पाणी दिलं. त्याचं विचित्र वागणं कुणालला काहीच समजत नव्हतं. आणि कुणालने एका दमात घटाघटा ते पाणी पिऊन टाकलं. आणि अर्जुन म्हणाला, अजून हवंय पाणी? कुणाल घाम पुसत नुसतं डोकं हलवून म्हणाला, हो हवंय. पुन्हा हसतच अर्जुनने आणखी एक ग्लास त्याला पाणी दिलं. कुणालने तोही ग्लास घटाघटा पिऊन टाकला एका दमात. आणि अर्जुनने त्याला पुन्हा विचारलं, अजून एक ग्लास हवा आहे का? आणि आता कुणाल अजून मुंडी हलवून म्हणाला, पाहिजे. आणि अर्जुन म्हणाला, बास कर पाणी, काय वाळवंटातून आला आहेस की काय इतकं पाणी प्यायला? तसं कुणाल गप्प बसला डोक्याला हात लावून. आणि अर्जुन त्याच्या शेजारी बसला. तसा कुणाल घाबरून थोडा पलीकडे सरकला. अर्जुन आता खूप हसायला लागला आणि त्याने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि खिशातून त्याला रुमाल काढून देत थंडपणे म्हणाला, घे आधी घाम पुस. आता इतक्या प्रेमाने देतोय म्हटल्यावर कुणालने रुमाल घेतला आणि घाम पुसला. कुणालची बुद्धी आता कसलाही विचार करत नव्हती. अर्जुन असं का करतोय, तो चांगला की वाईट असं काही त्याच्या डोक्यात येत नव्हतं. आता तो दोन्ही हातांनी त्याचं डोकं घट्ट धरून बसला. आणि अर्जुन म्हणाला, डोकं दुखतंय, दाबून देऊ का? आणि कुणाल म्हणाला, नाही नको. आणि मग मनात म्हणाला, डोकं दाबता दाबता कधी माझा गळा दाबशील ते मलाच कळायचं नाही, फारच डेंजर आहे हा. तन्वी कशी या पिसाळलेल्या वाघाला काबूत ठेवते कुणास ठाऊक. आणि मग कुणाल आता शांत झाला आणि पुन्हा अर्जुनकडे शांत थंड नजरेनं पाहायला लागला. अर्जुन इथे आला तेव्हा त्याच्या नजरेत कुणालला प्रश्न दिसत होते. पण आता कुणालच्या नजरेत अनेक प्रश्न होते आणि त्याची सगळी उत्तरं अर्जुनकडे होती. आणि कुणाल अर्जुनला म्हणाला, अर्जुन तू असं का करतोयस? खरंच अरे, मी सांगितलं ना तुला, तन्वी खरंच माझी बहीण आहे. आता तुला कोणता पुरावा देऊ आणखीन? तू म्हणत असशील तर आत्ता जीव देतो मी. आणि त्यानं पुन्हा पिस्तूल कपाळाला लावला. आणि अर्जुन हसत म्हणाला, कसा कसा देशील जीव तू? जीव द्यायला या पिस्तूलमध्ये गोळ्या तरी हव्यात. म्हणजे या पिस्तूलमध्ये गोळी नाही? कुणालने आता आश्चर्यचकित होऊन अर्जुनला विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, नाही, पूर्ण रिकामी आहे ती पिस्तूल. मग तू का असं केलंस? त्याने विचारलं. मग अर्जुन म्हणाला, तू आणि तन्वीने का असं केलं ते आधी सांगा. तू तिचा मोठा भाऊ आहे हे मला माहीत होतं. तुम्हा दोघांमध्ये काय नातं आहे हे मला न समजल्यामुळे मला त्रास होत होता हेही तुला माहीत होतं. मग तू का नाही सांगितलं मला? आणि आता कुणाल अर्जुनच्या तोंडातून हे शब्द ऐकून धक्का बसून म्हणाला, म्हणजे तुला हे सगळं माहीत आहे? आणि अर्जुन म्हणाला, हो, आजच माहीत झालं आणि लगेच तुला भेटायला आलो. या आधीच माहीत झालं असतं तर आधीच नसतो का आलो? पण आजच तुला हे कसं कळालं? कुणालने विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, आज तू मला एअरपोर्टवरती दिसलास आणि मग मी तुझी माझ्या माणसांना माहिती काढायला सांगितली आणि त्यात तुझं पूर्ण नाव पाहून मला सगळं समजलं. आणि मग म्हणून म्हटलं, यावं जरा मेव्हणे साहेबांची खातिरदारी करून. आणि कुणाल मनात म्हणाला, नाही परवडली तुझी खातिरदारी. आज चक्क यमाशी भेटता परत आलो. त्यानं अपॉइंटमेंट दिली नाही म्हणून बरं.
आज मरणाच्या दारातून परत आलोय मी. या पिस्तुलाच्या गोळीपेक्षा घाबरूनच मला जास्त मारलं यानं. खरंच पिसाळलेला आहे हा. आणि आता कुणालला अशी ही भीती वाटली की त्याच्या मनातलं अर्जुनला कळू नये, नाहीतर त्याला पिसाळलेला म्हणालो म्हणून आणखीन काय करेल कुणास ठाऊक. आणि अर्जुन म्हणाला, पिसाळलेला धूमकेतू म्हणताना तुम्ही दोघंही मला? आणि कुणाल म्हणाला, अरे देवा, त्याला खरंच कळलं की काय माझ्या मनातलं. आणि मग कुणाल स्वतःला वाचवत अर्जुनला म्हणाला, मी नाही, तन्वी म्हणते असं. मग तू काय म्हणतोस? अर्जुनने त्याला विचारलं. आणि कुणाल आता शहाण्या विद्यार्थ्यासारखा त्याच्या सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं देत होता आणि म्हणाला, मी तुला अँग्री यंग मॅन म्हणतो. आणि अर्जुनला ते आवडलं, कारण अर्जुन तसाच होता, तरुण, तडफदार, डॅशिंग, हँडसम, आणि त्याच्या रागाने तो फार सुंदर दिसायचा. तन्वीलाही तो तसाच आवडायचा, रागात. अर्जुन कुणालला म्हणाला, मग मला सांग, पिसाळलेला धूमकेतू म्हणजे काय? गेली महिनाभर झालं अर्जुन आणि अतुल या शब्दाभोवती गोल गोल फिरत होते, पण त्यांना याचा अर्थ काही सापडत नव्हता. आणि आता कुणालला तरी माहीत असेल म्हणून त्यानं विचारलं. आणि कुणाल म्हणाला, मला माहीत नाही, त्या तन्वीलाच माहीत असेल. आणि अर्जुन म्हणाला, आता घरी जाऊन या क्यूट बायकोला चांगलंच बघितलं पाहिजे. बिनशेपटाची वाघीण कुठली.